नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर आपला पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्मार्ट टेक्नॉलॉजीवर। तर आज आपण तैवान पिंक पेरूमध्ये हे अंतर्मशागत सुरू केली आहे आणि त्यासाठी आपण सर्वात अगोदर जे आहे तिरी मारत आहोत मध्ये, म्हणजे हे बोत फोडण्यासाठी। हे तुम्ही पाहू शकता ही जे आपले झाडं लावलेली आहेत यांची जी बगलं आहेत साईडची, हे आपण तिरीच्या साहाय्याने फोडून घेत आहोत। तर आपण जी ट्रॅक्टर महिंद्रा ओजा हे तुम्ही पाहू शकता 2130 HP चे ट्रॅक्टर आहे महिंद्रा ओजा। आणि हे ट्रॅक्टर जे आहे फुल्ली ऑटोमॅटिक आहे, म्हणजे एकदा सेटिंग लावून सोडल्यानंतर सेटिंग डबल परत लावायची गरज नाही, किंवा आपल्याला प्रत्येक वेळेस ही जी PCची पट्टी असते ते प्रत्येक वेळेस आपल्याला कमी जास्त करायची गरज पडणार नाही। फक्त आपल्याला काय करायचं आहे, एकदा ह्याची सेटिंग लावायची आहे, मग ती सेटिंग कशी लावायची त्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत। तर व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती कळेल। तर हे जे तिरी आहे हे तिरी आपण लावून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता तिरी 3 फण आहेत ह्याला। हे तिरी लावून घेतल्यानंतर ह्याची जी मांडी असते ही ह्याची सेटिंग व्यवस्थित करून घ्यावी, आणि आपल्याला जेवढं लांब व्हायचं आहे जेवढं आकडायचं आहे ते पण या स्टाफिंगच्या माध्यमाने आपण करून घ्यावे। ते मागचं इकन हलू नये आपलं, म्हणून ही जी पट्ट्या 2 पट्ट्या आहेत ह्या पट्ट्या टाईट करून बरोबर सेंटरमध्ये घ्यावे, आणि मांडीची पण सेटिंग व्यवस्थित लावून घ्यावी, जेणेकरून खाली वरी राहू नये आपलं इकन। आता हे मागलला सेट झाल्यानंतर इथं पुढे आपण पाहू शकता इथं पूर्ण बटन सिस्टम आहे। आता हे बटन सिस्टमचा वापर कसा करायचा, तर एक तर आपल्याला त्या साईडने इथं दाखवतो, हे पाहू शकता तिथं आपल्याला 2 बटन दिलेले आहेत। त्याच्या पण आपण ह्याच्या साह्याने सुद्धा आपण खाली हे पाहू शकतो तुम्ही, आणि हे वरी हे 2 बटनच्या साह्याने आपण खाली वरी करू शकतो हे इकन लावत असताना। आणि दुसऱ्या साईडनं आता हे जे बटन आहे या बटनाच्या साह्याने पण खाली वरी करू शकतो आपण। हे पाहू शकतो तुम्ही, खाली गेला आता, आणि आता हे बटन दाबल्यानंतर ऑटोमॅटिक वरी आलं, ठीक आहे। तर ह्याचा वापर कधी होणार, हे जे बटन आहे हे तुम्ही पाहू शकता इकडे केल्यावर ऑफ होते। आता ही ऑफ केल्यानंतर आता हे खाली वरी होणार नाही, तुम्ही पाहू शकता हे आता हे बंद झालं आहे। आता ह्याला काय करायचं, आपल्याला ऑन करायचं आहे। तर ऑन केल्यानंतर हे बटन चालू झालं, आता हे पाहू शकता तुम्ही। तर हे चालू केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपलं जी रान आहे जमीन आपली काळी जमीन ती कोणत्या प्रकारची जमीन आहे, म्हणजे आता सध्या तिची कंडिशन काय आहे, ती हार्ड आहे का सॉफ्ट आहे का मीडियम आहे, ह्याचा पण आपल्याला अंदाज जमीन पाहून करावा लागेल। आणि त्यासाठी आपल्याला हे बटन दिलेलं आहे, तिथून पाहू शकता तिथं हार्ड आहे, तिथं मीडियम आहे आणि तिथं सॉफ्ट आहे। आता मी मीडियमवर सेट केलेलं आहे, कारण की आपलं जे रान आहे सध्या मीडियम आहे, जास्त गच आलेलं नाही अजून। जर रान जास्त गच आलं असेल, घट झाला असेल, तर आपल्याला काय करायचं, ह्याला हार्डवर ठेवायचं आहे। हे पिरियडनंतर हार्ड होत होतो, आणि हे पिरियडनंतर मीडियमसुद्धा होतो, आणि किंवा रान आपलं नरम असेल तर आपण काय करणार, ह्याला सॉफ्टवर ठेवणार। आता ह्याचा फायदा खूप आहे, ही जमीन जशी आहे त्याप्रमाणे ह्या बटनाला ठेवावी, ह्याचा वापर करावे, कारण की आपल्या ट्रॅक्टरवर जास्त लोड, इंजिनवर जास्त लोड येणार नाही। नंतर हे आता जी आपण इकन वरी खाली करत असतो ते त्याची स्पीड किती ठेवायची आपल्याला, इकडं कासवाचं चिन्ह दिलेलं आहे तुम्ही पाहू शकता, आणि इकडं सशा चिन्ह दिलेलं आहे, म्हणजे ही स्पीड आहे। ह्या साईडला जर ठेवलं तर आपण खूप सावकाशी खाली वरी इकन करणार, आणि ह्या साईडला ठेवल्यावर फुल स्पीडमध्ये करणार, आणि सेंटरमध्ये ठेवल्यावर मीडियम सावकाश चालणार। आपल्या पाहिजे तसं ठेवता येतो याला, हे पाहू शकता तुम्ही। आणि आपल्याला ही पट्टी जी आहे आपला पूर्ण ह्याला जर उचलायचं आहे किंवा खाली ठेवायचं आहे, तिथं एक बटन दिलेलं आहे, हिच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता का, पाहू शकता। आपल्याला शेवटी आता बाहेर निघताना आपल्याला पूर्ण इकडून उचलायची गरज नाही, आपल्याला किती उचलायचं आहे तेवढ्यावर ठेवू शकतो आपण। आता आपल्याला फक्त निम्म उचलायचं आहे, हे असं हे निम्म उचलायचं, फक्त निम्म उचलणार, आणि ह्याला पूर्ण ह्या साईडला ठेवल्यानंतर हे पूर्ण उचलणार।
मग ह्याला फुलच ठेवावी. जर आपल्याला बाहेर वळवत असताना जर काय अडकुनीमध्ये काय अडकल याची भीती असेल तर ह्याला पूर्ण वरी ठेवा. पूर्ण आपलं जी मागं लावलेलं जी इकण आहे ते पूर्ण उचलेल. किंवा बाहेर जर उचलताना काय प्रॉब्लेम नसेल तर आपण पाहिजे त्या सेटिंगवर ठेवू शकता ह्याला. तर आपण ह्याला फुल ठेवलेलं आहे, कारण की त्या साईडला जरा झाडं आहेत, बंधारा मोठा आहे म्हणून, आणि गवत पण जास्त आहे म्हणून याला आपण फुलवर ठेवलेलं आहे. आता तुम्हाला ह्या बटनाचं दाखवतो. आता आपण याला एकदम कासवाच्या गतीने ठेवलो म्हणजे एकदम कमी स्पीडनं हे उचलणार. आता तुम्ही पाहू शकता हे बटन दाबल्यानंतर एकदम सावकाश जाणार. पाहत असाल तुम्ही आता. आणि जर आपण याला स्पीड जरा जास्त ठेवलो, आता इकडे ह्या साईडला घेतलो, हे बटन बंद केलं, आता हे उचललं वरी. आता आपण फुल केलं, आता सेटिंग ह्याची पूर्ण वाढली म्हणजे स्पीडनं खाली जाणार. आता हे पाहू शकतो. तर याचा असा फायदा आहे. आता हे DC आणि PC आपल्याला रानामध्ये इकन किती लावायचं आहे ह्या वापरासाठी ह्या 2 बटनाचा आपल्याला दिलेला आहे. आता आपल्याला जर जास्त खोलवर तिरी मारायची असेल तर हे DC आणि ही PC, तर हे तुम्ही पाहू शकता. आपण ह्याची सेटिंग किती ठेवली आहे. जर जास्त खोल करायचं असेल तर ही पट्टी जी आहे पुढे घ्यायची आणि थोडं वरी घ्यायचं तर थोडं माग घ्यायचं. इथं लिहिलेलं आहे 1 2 3 4 5 असं 10पर्यंत लिहिलेलं आहे. तर आपण PC जी आहे आता तिरी आपण मिडियम रेंजमध्ये वापरत आहोत. म्हणजे जास्त खोल नाही आणि जास्त वरी पण नाही. कारण जास्त जर खोल लावलं तर आपण तुम्ही पाहू शकता हे मुळवा जी आहे आपल्या जामचं, हे असं मुळवा निघत आहे जास्त खोल लावल्यानंतर. तर आपल्याला जास्त खोल लावायचं नाही, मीडियममध्ये लावायचं आहे. म्हणून आपण काय केलेलं आहे, हिला 4 नंबरवर ठेवलेलं आहे PCला, आणि DC जी आहे ते तुम्ही पाहू शकता 9 नंबरवर आहे. म्हणजे आपलं आपण जी तिरी मारत आहोत एकदम मीडियमचा लावू, जास्त खोल बी नाही जास्त वरी बी नाही. आता मीडियम बीमध्ये तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने तिरी लागत आहे. हे पाहू शकता तुम्ही. रान एकदम भुसभुशीत जायला आहे. त्याच्यापेक्षा जर खोल लावायचं म्हणल्यावर खोल लावता पण येतो, पण जास्त आपण खोल लावणार नाही. काळ्या रानामध्ये आपण जास्त खोल लावून तिरी मारू शकता सेटिंग फुल वाढून. आता सेटिंग आपण मीडियमवर ठेवलेली आहे. तरी असं वापरायचं. मग हे सेटिंग लावत असताना आपल्याला हे बटन जे आहे हे बटन ऑन करावं लागेल अगोदर. आणि हे बटन ऑन केल्यानंतर हे पट्टी चालणार कंटिन्यू. त्याकडला गेल्यावर फक्त आपलं इकन उचलायचं आणि फिरून दुसऱ्या सरीमध्ये आलो हिला खाली सोडायचं. काय ह्याची सेटिंग आपण लावलेली आहे त्या सेटिंगवरच हे लागणार. हिल्यानंतर हात लावायची गरज नाही, या बोर्डला काय करायची गरज नाही. फक्त एकदा सेटिंग लावून घ्यायची पहिल्यांदा सुरुवातीला, नंतर ऑटोमॅटिक हे फक्त खाली वरी करायचं काम आहे आपलं. हे असं वरी केलं, बाहेर आलं, फिरून दुसऱ्या कागरीमध्ये गेलो, तिला खाली सोडायचं. नंतर इथं ह्या बोर्डला हात लावायचं नाही, काय नाही. आणि हे फंक्शन जे आहेत ते पूर्ण ऑटोमॅटिक फंक्शन आहे. त्यांचा तुम्ही वापर करू शकता किंवा ह्याची करायची गरज पण नाही. जर आपण स्टेअरिंग फिरलो, आपली काकरीकडला गेल्यानंतर आपण फिरून ह्या साईडला येत असताना ऑटोमॅटिक इकन उचलणार. नंतर खाली सरी फिरून आपण स्टेट अजून महागारी निघालो, सरळ निघाल्यानंतर ऑटोमॅटिक ही महागलं जी इकन आहे आपलं ऑटोमॅटिक खाली जाणार. ह्याच्यासाठी बटणं दिलेली आहे, ती पूर्ण ऑटो आहे. ती तुमचा वापर करू शकता किंवा नाही, यांचं काय जास्त टेन्शन नाही. परंतु ह्याची एकदा सेटिंग लावून सोडलो, हे ऑन करून ह्याची सेटिंग लावायची. म्हणजे आपल्याला नंतर खाली वरी कमी जास्त करायची गरज पडणार नाही. आपण ज्या सेटिंगवर लावलेलं आहे त्या सेटिंगवर आपलं ऑटोमॅटिक तिरी असू द्या, कुळव असू द्या, नांगर असू द्या, काय बी असू द्या, त्या सेटिंगवर चालणार. कमी जास्त करायची गरज पडणार नाही आपल्याला. खूप शेतकऱ्यांना हे अडचण येते, ज्यांनी ट्रॅक्टर ओझा घेतलेला आहे ऑटोमॅटिक हे. तर हे लावत असताना इकन खाली जातो, वरी जातो, कंटिन्यू प्रॉब्लेम येत असते. म्हणून त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर तुम्ही हे सेटिंग मी आता व्यवस्थित समजून अशा पद्धतीने आपण हे इकन जी आहे वापरू शकता. आणि जर कुठं हार्ड लागलं रान तर काय होतं, ट्रॅक्टर उभारतो आणि ट्रॅक्टर आपला 4 व्हील ड्राईव्हमध्ये चालणार. 4 व्हील ड्राईव्हसाठी इथं एक बटन दिलेलं आहे. हिला वरी वाटायचं, 4ही टायर फिरणार आणि हिला खाली घेतल्यानंतर फक्त ही मोठे 2 टायर फिरणार. म्हणून ट्रॅक्टर चालवत असताना आपल्याला 4 व्हीलर्स करावं लागणार.
आणि 4 व्हील करून जर मी कुठं ट्रॅक्टर अडकला, म्हणजे तिरी मारत असताना कुळव मारत असताना जर अडकला, टायर फ्यूल आलं, तर आपल्याला हे कंटिन्यू ह्याचा वापर करायची गरज नाही. आता हे खाली आहे. आता ट्रॅक्टर आपली तिरी जर कुठं नरम असेल रान किंवा कुठं लईच हार्ड असेल तिथं अडकली, तर आपल्याला काय करायचं, फक्त हे बटन दाबायचं एकदा असं दाबल्यावर बघा काय होतं, ऑटोमॅटिक वरी येतो, वरी निघतो, मधून निघतो आणि लगेच खाली जातो. आपल्याला सोडायचं असं. फक्त ह्या बटनाच्या सहाय्याने आपलं अडकलेलं जे कुठे जर तिरी किंवा पंची काय बी असू दे अडकली रानामध्ये सेटिंग लावून बी, तर फक्त याला एकदा अशी दाबून सोडायचं. तो दाबून सोडल्यानंतर ऑटोमॅटिक ही खालीवरी होणार. आणि हे जे बटन आहे आपलं, हे बटन आपल्या रोटावेटरसाठी आहे. रोटावेटर वापरत असताना किंवा फवारणी करत असताना ह्या बटनाचा आपण वापर करू शकतो. याला फक्त काय करायचं आहे, हे असं खाली लावायचं याला आणि ह्याला इकडं फिरून सोडायचं आहे. हे जे आपलं रोटावेटरची गड्डा जी आहे हे ऑटोमॅटिक फिरत राहणार. आता हे दाबून बी का फिरत नाही, आता हे सावकाश फिरत आहे. त्यासाठी एक इथं बटन दिलेलं आहे, हे पाहू शकता तुम्ही, PTO. तर ह्याची आता हे ऑन आहे. आता हे ऑफ केल्यानंतर हे फिरणार नाही. आता हे बंद झालं. आता हे तिथून बंद झाल्यानंतर हे इथून बंद झालं. त्याच्यासाठी हा बटन दिलेला आहे. आणि हिला हिला चालू करत असताना दाबून इकडं ह्या साईडला घ्यावं लागतं. आणि हिला बंद करत असताना फक्त हिला टच करायचं, सोडायचं, ऑटोमॅटिक बंद होणार आहे. आणि आता जी आपण वापरत आहोत ही गंजी, आता नॉर्मलमध्ये वापरत आहोत, आपण हायमध्ये वापरत आहोत. इथं न्यूट्रल होतं, इथं हाय आणि लोड. आता आपण हायमध्ये वापरत आहोत, इथं न्यूट्रल होतं आणि इथं लोड गिअरमध्ये पडणार. आणि ही क्रीपर मोड आहे. क्रीपर मोडचा आपल्याला वापर करायची गरज नाही. हे फक्त कांदे लावत असताना कोणती मिशन जर असेल त्याच्यासाठी हा दिलेला आहे, त्याचा वापर होत नाही. तर ह्या 2 घेरास फक्त वापरत येतो. आता आपण हायमध्ये वापरत आहोत. हायमध्ये पहिल्या गिअरमध्ये आहे ट्रॅक्टर. आता हे न्यूट्रल आहे, हे आता न्यूट्रल आहे. आपण पहिल्या गिअरमध्ये वापरत आहे. हाय गिअर लावून पहिल्या गिअरमध्ये आपण ह्याचं तिरी वापरत आहोत, कारण की रान तेवढा हार्ड नाही आपलं. हाय टाकलेला आहे, पहिला गिअर आहे, 4 व्हील ड्राईव्ह आहे आणि सेटिंग ही आहे तिरीसाठी. आता तिरी आपली संपलेली आहे मारायची, तरी पण मी चालवत असताना तुम्हाला दाखवतो एकदा. आणि रिव्हर्स फॉरवर्ड करण्यासाठी इथं हे लिव्हर दिलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. इथं तिच्यावर लिहिलेलं आहे. हिला पुढे ढकलल्यावर पुढे जाणार ट्रॅक्टर. आता हे न्यूट्रल आहे, याला पुढे ढकलल्यानंतर पुढे जाणार आणि ही मागं वळल्यानंतर रिव्हर्समध्ये येणार. इथं एक्सिलेटर दिलेलं आहे ह्या साईडला. हे हँड ब्रेक आहे, स्टार्ट करण्यासाठी किंवा बंद करण्यासाठी बटन आहे. आणि ही हॉर्न, ही पार्किंग लाईट, मेन लाईट चालू होतं इथून. हे इंडिकेटर, इथं पार्किंग चालू आहे आणि हे पण पार्किंग आहे. तर अशा प्रकारे ही महिंद्रा वजाची, त्याच्याबद्दल आपण ज्या शेतकऱ्याला माहिती नव्हती त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला होता. ते सीटर दिलेला आहे. आणि याच्यामध्ये आता मी तुम्हाला प्रत्यक्षात ट्रॅक्टर चालवून दाखवतो. हे पाहू शकता तुम्ही, कलर दाबून हे पुढे टाकलेलं आहे आपण. हे हायमध्ये आहे, तुम्ही पाहू शकता. आणि हे फर्स्ट गिअर ब्रेक टाकलेलं आहे आपलं. सेटिंग तेच आहे, त्या सेटिंगवरच आहे. जास्त RPM सुद्धा याची गरज पडत नाही. तुम्ही RPM पाहू शकता, 10-12 RPM आहे. ट्रॅक्टर एकदम नॉर्मल चालत आहे. टायर बघू शकतो तुम्ही. तिरी पण कसं लागत आहे तुम्ही पाहू शकता. ट्रॅक्टरवर जरासुद्धा लोड नाही. सेटिंग लावून टाकल्यानंतर थोडंसुद्धा लोड येत नाही ट्रॅक्टरवर. आपल्याला एका सरीमधून 2दा तिरी मारावी लागत आहे, कारण ट्रॅक्टर लहान आहे आणि हा पट्टा जे आहे 9 फुटाचा पट्टा आहे, म्हणून आपल्याला 2दा तिरी मारावी लागत आहे एका सरीमध्ये. आता इथं आपलं ग्रीप सिस्टम आहे. तर इथं आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, फक्त ही जे बटन आहे तुम्हाला सांगितलं पट्टीचं आहे, हे बटन दाबायचं आहे. ऑटोमॅटिक वरी होणार, पुढे जायचं आपल्याला. आता इथं उभा करून हे बटन सोडायचं, फक्त ऑटोमॅटिक खाली जाणार. दुसरं काय सुद्धा करायची गरज नाही. पाहू शकता.
ट्रॅक्टरवर लोड थोडा पण नाही, 10 RPM वर ट्रॅक्टर चालत आहे. हायवर ट्रॅक्टर आहे, लोड गिअरवर नाही. फर्स्ट गिअर टाकलेला आहे, सेकंडमध्ये पण चालेल पण जरा झोले जास्त मारतो म्हणून आपण फर्स्टमध्ये येत आहे. सेकंडमध्ये घातल्यानंतर काय होणार, टायर स्पीडमध्ये जास्त फिरणार, त्याच्यामुळे टायर खराब होऊ शकतात म्हणून आपण फर्स्टमध्ये घेतलेलं आहे. जास्त RPM द्यायला नाही, काय नाही, सावकाश ट्रॅक्टर चालू आहे. फक्त स्टेअरिंग फिरवायचं काम आहे, दुसरं काय सुद्धा करायची गरज नाही. ते सीटवर आहे, तर सिटिंगसुद्धा लावल्यावर हे पावसाने सेटिंग लावून सोडलेली आहे. आता सीट लावल्यावर पायात काय सुद्धा करायची गरज नाही, फुलकर सुद्धा पाय नाही माझं, तुम्ही पाहू शकता. आता इथं फिरवत असताना ट्रॅक्टर आपला बाहेर आलं आहे. ट्रॅक्टर आपला बाहेर आल्यानंतर आपल्याला काय करायचं, आता फिरवत असताना एकतर आपण स्टेअरिंग फिरवून सुद्धा हे इकडून वरी स्टेअरिंग फिरवल्यानंतर बघून पाहू शकता ऑटोमॅटिक वरी आलं स्टेअरिंग, टायर आपले पाहू शकतात. तर आपण अजून सरळ गेल्यानंतर ते टेकणार खाली, ह्यासाठी आपण काय करायचं, आता स्टेअरिंग नॉर्मल केली, इकडून ऑटोमॅटिक खाली गेलं. आपल्याला काय करायचं आहे, हे पट्टी दाबायची, वरी आलं. आता ट्रॅक्टर फिरून घ्यायचं, सिंगल ब्रेक. आता आपण फिरून घेतल्यानंतर आता आपण ह्या सरीतून जाणार मध्ये, सिंगल ब्रेकचा वापर केलेला आहे. आता ट्रॅक्टर सरळ झाला आपला. आता काय करायचं, फक्त हे बटन दाबायचं, ऑटोमॅटिक तिरी खाली. हातातला रेस द्यायचं असेल तर द्यायचं, थोडं जास्त द्यायची गरज नाही. चालू झालेला आहे, पाहू शकता. ट्रॅक्टर एकदम नॉर्मल याच्यामध्ये आपल्याला काय सुद्धा करायची गरज नाही, पट्टी खाली वरी कंटिन्यू करायची गरज नाही, काय सुद्धा याला आपल्याला हे करायची गरज नाही. तुम्ही पाहू शकता. पाहू शकता तुम्ही, ट्रॅक्टर ऑटोमॅटिक जात आहे, ऑटोमॅटिक तिरी चालत आहे. ट्रॅक्टर ऑटोमॅटिक चालत आहे, 4 व्हीलमध्ये आहे ट्रॅक्टर, ट्रॅक्टरमध्ये बसलेलं नाही मी. तर अशा पद्धतीने आता मी खाली उतरल्यानंतर थोडं या साईड ट्रॅक्टर राहिला आहे म्हणून मी वरी चाललेला आहे. तर अशा पद्धतीने आपण महिंद्रा वजे ट्रॅक्टर वापरू शकता. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा. भेटूया अजून नंतर. आता याच्यानंतर आपण कुळव वापरणार आहोत. कुळवचं जे फ्रेम आहे ते तुमच्या समोर टाकलेलं आहे, ते पण मी दाखवतो तुम्हाला. ट्रॅक्टर आता उभा गेल्यानंतर फक्त आपल्याला इथून न्यूट्रल करायला सोडायचं आहे, दुसरं काय सुद्धा करायचं गरज नाही. सीटर दिलेलं आहे ते कमी करायचं. उभारलेली आहे तिथे, इथून पाहू शकता फळं किती लागलेली आहेत मध्ये. आता ही जी आहे दिंड आहे, कुळवाचं दिंड आहे, ही काढून घ्यायला नाही आपण, वरीच आहे. आणि हा कुळव फक्त आपल्याला तिरीची 3 फणं जी आहे ती खाली, ती फणं काढून घ्यायचं. आणि ही कुळवची फास जी आहे फ्रेमला आपल्याला त्याच फ्रेमवर ही लावून टाकायचं आणि तिरीची फणं काढून टाकायचं. कुळव होणार लगेच. आपल्याला 2-2, 3-3 एकन घ्यायची गरज नाही. नंतर हे कुळवचे फास काढून टाकायचं. आपण सरी बनवून घेतलेली आहे की सरीचे पत्रे लावून घ्यायचं. सरी चालू झाली. आपल्या जी फक्त एक फ्रेमवर आपण 3 आयटम वापरत आहोत. 3 आयटम वेगवेगळे घ्यायची गरज पडणार नाही आपल्याला. फक्त एक फ्रेम घ्यायचं आहे आणि बरोबर त्या सेटिंगवर आपल्याला इकन बनवून घ्यायची. अशा पद्धतीने फक्त आता इथं पाहू शकता तुम्ही 12 नट आहे तिला. ती 12 नट काढायची, 30 नट काढायची 12. ती पाहू शकता तुम्ही. ती नट काढून घ्यायचं आणि ही नट काढल्यानंतर ही खाली 3 पण निघणार आणि इथं कुळव बसणार खालच्या साईडला. ही दिंड जी आहे दिंड काढून घ्यायचं, ह्याला खालून बसवायचं. दिंडसाठी हे असं बनवलेलं आहे आपण. ते ब्रॅकेट आहे, ती इथे एक ब्रॅकेट आहे, इथे एक ब्रॅकेट आहे. ही वरी निघतं आणि खालून ही दिंड जी आहे पलटी मारून असं खालून बसतो. ती लावल्यानंतर मी तुम्हाला दाखवेल कुळव कसं लागत आहे आपलं. तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल. व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर कोणी नवीन असेल चॅनलला पण सबस्क्राईब करा. भेटूया पण नंतर नवीन माहिती घेऊन. आता आपण फवारणी पण करून घेणार आहोत याची. तर भेटूया नंतर नेक्स्ट टाईम. तोपर्यंत जय हिंद, जय जवान, जय किसान.